प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता मीरा, शिवनाथ, अंबिका, अथर्व हे सर्वजण अडचणीत येणार आहेत. कारण की मीराने घेतलेला निर्णय हा किती योग्य होता आणि हे सगळं करत असताना तिने याबद्दल शिवनाथला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. कारण की खरंच मीरा धर्मसंकटात होती. अथर्वने तिला अडचणीत टाकलेलं असतं, त्यामुळे मीराला कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही. परंतु आता मात्र जे काही घडणार आहे ते मात्र मंजिरीच्या पत्त्यावर तर पडतंच, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की मंजिरी पुढं जे षडयंत्र करते त्यामध्ये मात्र अंबिका ही कायमची मंजिरीच्या कैदेत राहते. प्रेक्षकांनो, हा येणारा मोठा ट्विस्ट मालिकेत एक वेगळंच वळण घेऊन तर येईलच, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की शिवनाथने जी तयारी केलेली असते त्यामुळे मंजिरी सुद्धा हादरते. प्रेक्षकांनो, आता मंजिरीच्या अंताची सुरुवात झाली आहे असं शिवनाथ म्हणतो खरा, परंतु मंजिरीचा अंत करत असताना खूप साऱ्या आव्हानांना मीराला सामोरे जावं लागणार आहे आणि याची कल्पना मीराला नाहीये. कारण की मीराला मंजिरीचा अंत कसा होणार हे माहीत आहे, परंतु यासाठी मंजिरी जे काही करत आहे आणि त्याचबरोबर त्या कवड्याचं रहस्य आणि जोपर्यंत मंजिरीकडे कवड्या आहेत तोपर्यंत आणि तसेच तिच्याकडे असणारं जे लॉकेट आहे त्यामधली शक्ती जोपर्यंत मंजिरीकडे आहे तोपर्यंत मंजिरीला कोणीही इजा पोहोचू शकत नाही, ही गोष्ट चांगलीच आपण पाहतो मंजिरीला माहीत असते. आणि त्यामुळे तिचा जो विश्वास तिच्यासोबत असतो आणि त्याच विश्वासाच्या जोरावर ती जे पाऊल उचलते त्यामुळे तिच्यावर ज्या काही गोष्टींचं संकट येणार आहे ते सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो मीराने जे धाडस दाखवलं त्याची शिवनाथला कल्पना नाहीये. कारण की शिवनाथ इकडे रुद्रकेतूच्या अस्थिसोबत आता मंजिरीच्या अंताचा पिंजरा बनवण्यासाठी तयारी करत असतो, परंतु त्याचबरोबर त्याला येणारं संकट हे खूप मोठं आहे याची सुद्धा चाहूल लागते. परंतु जेव्हा मंजिरीचा आत्मविश्वास हा पिंजरा पाहून ढळेल त्यानंतर मात्र मंजिरी काहीच करू शकणार नाही असं शिवनाथला वाटत असतं. परंतु मंजिरीने त्यावर सुद्धा उपाय शोधलेला असतो आणि हे मात्र शिवनाथला माहीत नाहीये. त्याची कल्पना त्याने अगोदर मीराला दिली होती की जोपर्यंत आपण पिंजरा बनवत नाही तोपर्यंत मंजिरीला याबद्दल काहीही कळता कामा नये. परंतु जो रुद्रकेतूच्या अस्थिपासून बनवलेला जो पिंजरा आहे त्यानंतर मात्र मंजिरी त्यावर सुद्धा आघात करू शकते आणि त्यासाठी ती अथर्वचे प्राणपणाला लावू शकते, याची कल्पना मात्र शिवनाथ मीराला नसते. प्रेक्षकांनो, मालिकेचा शेवट आहे हे आपल्याला वाटत आहे, परंतु मंजिरीचा अंत हा खूप मोठा आहे. त्यासाठी खूप मोठे षडयंत्र आणि खूप मोठ्या षडयंत्रांना मीरा, अथर्व तसेच शिवनाथ यांना आव्हानं द्यावी लागणार आहेत. त्यामुळे मालिकेत पुढे खूप रहस्यमय घटना घडणार आहेत. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो मोठा खुलासा हा मीराने अथर्व समोर केला आहे त्यामुळे अथर्व हा कोलमडून जातो. कारण की इतके दिवस ज्या गोष्टींसाठी अथर्व स्वतःला दोषी मानत असतो, त्याला त्रास होत असतो आणि ती गोष्ट म्हणजे तो अंबिकाला वाचू शकलेला नाहीये याचं वाईट त्याला वाटत असतं आणि वेदा सुद्धा हेच बोलत असते. परंतु आता मीरा जे काही सांगतेय त्यामुळे मात्र अथर्वला धक्का बसतो. कारण की प्रेक्षकांनो, मीराला मनापासून एक गोष्ट वाटत असते, ती सतत अंबिकाला यावर बोलत असते, परंतु अंबिका मात्र मीराला थांबवण्याचा विचार करते. परंतु आता मात्र अथर्व मीराकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत असं म्हणत असतो. त्याला मीरा जे काही बोलत होती त्याचं उत्तर हवं असतं आणि त्यासाठी तो मात्र आता थांबत नाही. आपण पाहतो की मीरा आणि अंबिका बोलत असताना मीरा म्हणत असते, अगं ताई, अथर्वला या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत आणि याची आपल्याला मदतच होईल. आणि तेवढ्यातच तिथे अथर्व आलेला असतो. अथर्व विचारतो की मीरा, तू कोणाशी बोलत होतीस, तू ताई कुणाला म्हटलीस? परंतु आता अंबिकाला वाटत असतं की ही वेळ योग्य नाहीये. माझ्याबद्दल जर अथर्वला समजलं तर अथर्वांना त्रास होईल आणि ही वेळ ती नाहीये असं अंबिकाला मनापासून वाटत असतं. परंतु आता मीरापुढे पर्याय नाहीये. कारण की मीराने जे सांगण्याचं धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला होता ती वेळ आली आहे. कारण की अथर्वने सगळं काही ऐकलंय. ताई हा शब्द तू कुणासाठी वापरलास आणि तू कुणाकडे बघून बोलतीयस याचं उत्तर मला हवं आहे मीरा. कारण की जेव्हा अथर्व विचारतो तू ताई कुणाला म्हटलीस तेव्हा मात्र मीरा समोर बघत असते. समोर अंबिका उभी असते
परंतु आपण पाहतो मीराच्या डोळ्यात मात्र पाणी असतं, कारण की ती ताई, ज्या ताईचा शोध ती घेत होती, आणि आपण पाहतो की ती ताई म्हणजेच तिची अंबिका ताई आहे, तीच अथर्वची पहिली पत्नी आहे. हे सगळं अथर्वला समजून सांगत असताना मीराला सुद्धा त्रास होणार असतो. परंतु आता पर्याय नाहीये हे सुद्धा मीराला कळालेलं असतं. अंबिका सुद्धा सांगते, अगं मीरा, तू माझ्याकडे का बघतीयस? माझ्याकडे बघू नकोस, कारण की अथर्वच्या मनात प्रश्नांचा गोंधळ होतोय, ते तुझ्याकडे पाहताय, तेव्हा तू त्यांना उत्तरं देऊ शकणार नाहीयेस, हे मात्र लक्षात ठेव. आपण पाहतो हे सगळं बोलत असताना मात्र आता मीरा अथर्वला समजवण्याचा प्रयत्न करत असते. काही नेहमी असंच बोलत होते, परंतु अथर्व हा समजण्याच्या मनस्थितीत नसतो, कारण की त्याने सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं की हे अथर्वला कळायला पाहिजे आणि आपल्याला मोठी मदत होईल. मंजिरीचं सत्य, मंजिरीचा अंत करण्यासाठी आपल्याला मोठी मदत होणार आहे, आणि त्यासाठी मला असं वाटतं की अथर्वला तुझ्याबद्दल समजायला पाहिजे. कारण की जेव्हा अथर्व एकटे असतील, काही गोष्टी मंजिरी त्यांच्यासोबत बोलत असेल, तर तेव्हा तू तिथे असणं आणि त्याबद्दल मला माहीत होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ताई, आपल्यामधलं हे जे काही अंतर आहे ते कमी व्हायला पाहिजे, आणि त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक वेळेस मी तुझ्यासोबत असेल किंवा अथर्वच्या सोबत असेल असं नाही आहे, कारण की मंजिरी काहीही करू शकते, आणि म्हणून मला वाटतं की तुझ्याबद्दल अथर्वला कळावं. हे सगळं काही आपण पाहतो की मीराचं बोलणं अथर्वने ऐकलेलं असतं, आणि त्यामुळे अथर्वच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देणं हे आता मीराचं कर्तव्य बनलेलं असतं, कारण की दुसरा कोणताही ऑप्शन आता यामध्ये उरलेला नसतो. कारण की आपण पाहतो मीराच्या मनात हेच वाटत होतं, आणि आता अथर्वला हे कळणार आहे, ही वेळ आलेली असते. परंतु अथर्व सुद्धा मीराला जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा मीरा मात्र हे सगळं सत्य सांगण्याचं धाडस करत नाही. तेव्हा अथर्व चिडतो. तो म्हणतो की मला हे सगळं करायचं नव्हतं मीरा, परंतु आता वेळ आलेली आहे. मला माहिती आहे तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयस, आणि मला हे नको सुद्धा वाटतंय तुझ्यासोबत. तुझ्या मनाविरुद्ध ह्या गोष्टी घडतील, कारण की तुला मला काही सांगण्याची इच्छा नाही आहे, परंतु मला असं वाटत आहे की तू माझ्यापासून लपवतीये, ते मला त्रास होऊ नये म्हणून. परंतु जो त्रास तुला होतोय, ज्या गोष्टी तुला वाटतायत, त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत, आणि म्हणून मला हे करावं लागत आहे, असं म्हणत आपण पाहतो की अथर्व मीराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो, आणि तो विचारतो की आता फक्त तू मला सत्य सांगणार आहेस, ती ताई कोण आहे? असं विचारल्यानंतर मात्र मीराला सांगावं लागतं की मी अंबिका ताईशी बोलत होते. आता हे मात्र अथर्वला समजणार की या सगळ्या गोष्टींवर अथर्वचा विश्वास बसेल की नाही, हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतो की जेव्हा अथर्व, अंबिका आणि मीरा हे तिघेजण सोबत असणार आहेत, तेव्हा मात्र मंजिरी खूप मोठा घात करते, कारण की अथर्वला अंबिका दिसणं म्हणजे नक्कीच यांचं खूप मोठं काहीतरी प्लॅनिंग झालेलं असणार आहे, आणि तेव्हाच मीराने खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला असणार. आणि आता अथर्वला सुद्धा अंबिका दिसतीये, याचा अर्थ काय असू शकतो? मला अडचणीत टाकण्याचं हे षडयंत्र त्यांनी आखलं असेल का, याचा विचार मंजिरीच्या मनात येतो, आणि तेव्हा मंजिरी मात्र कायमचं अंबिकाला कैद करण्याचा विचार करते. परंतु याबद्दल अथर्व मीराला काहीच माहीत नाहीये. आता मात्र अंबिकाला समजलेलं असतं की मीराने माझ्याबद्दल अथर्वला सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे मात्र अंबिका सुद्धा तिथे आलेली असते. अंबिका अथर्वकडे पाहत असते, परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो जेव्हा मीरा आणि अंबिका या दोघींनाही वाटेल की त्या तिसऱ्या व्यक्तीला त्यांनी पाहावं, तेव्हाच मात्र ही गोष्ट घडणार असते. परंतु अंबिका विसरलेली आहे. अंबिकाला जेव्हा शिवनाथने शक्ती प्रदान केलेल्या असतात, जेव्हा शक्ती दिलेल्या असतात, तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं, जर तुझी इच्छा असेल तरच तू समोरच्या व्यक्तीला दिसू शकतेस. परंतु त्याचबरोबर आता मीराची सुद्धा तिला गरज लागणार असते, कारण की प्रेक्षकांनो, मीरा आणि अंबिका जेव्हा स्वतःच्या हाताला स्पर्श करतात, तेव्हाच गोष्टी घडून येत असतात, आणि तेव्हा आपण पाहतो की मीरा या सगळ्यांसाठी अंबिकाच्या हाताला स्पर्श करते, कारण की अथर्वच्या डोळ्यात पाणी असतं, आणि अथर्व विचारत असतो, तर तुला अंबिका दिसतीये, तर मग मला का नाही दिसत आहे, आणि मी तिच्याशी का नाही बोलू शकत आहे? तेव्हा मात्र मीरा म्हणत असते की तुम्हाला सुद्धा ती दिसू शकते, आणि तेव्हा मात्र मीरा अंबिकाचा हात पकडते, आणि त्यानंतर अथर्वला सुद्धा अंबिका दिसत असते. जेव्हा अंबिका अथर्वच्या डोळ्यासमोर असते, तेव्हा मात्र अथर्वला हे काय घडत आहे हेच कळत नसतं, आणि त्यानंतर मात्र जेव्हा तो अंबिकाला पाहत असतो, आत्म्याच्या स्वरूपात असलेली अंबिका त्याच्यासमोर उभी असते. अंबिकाला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण की त्या दोघांनी खूप काही स्वप्न पाहिलेले असतात, परंतु मंजिरीने मात्र त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा घात केलेला असतो,
आणि आता ज्या पद्धतीने अंबिका समोर आहे तेव्हा मात्र अथर्व अंबिकाला मिठी मारतो. मीरा सुद्धा तिथे समोर असते. मीराला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण की अथर्व अंबिका हे दोघेजण एकमेकांवर खूप प्रेम करत असतात. खूप छान कुटुंब असतं. छोटीशी वेदा त्यांच्यासोबत खूप खुश असते, परंतु मंजिरीने त्यांचं सगळं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यांना त्यांच्या सुखी संसारापासून दूर केलं. हे सगळं मंजिरीमुळे घडलेलं असतं. मीराला खूप आनंद होतो, कारण की अथर्व ज्या पद्धतीने अंबिकाशी बोलत असतो, खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, खूप काही सांगायचं आहे असं अथर्वला वाटत असतं. परंतु अंबिका सांगत असते की मला सगळं काही माहीत आहे. मी नेहमी तुमच्यासोबत होते. मी नेहमी माझ्या वेदासोबत होते. ही खूप मोठी गोष्ट आपण पाहतो की तेव्हा अथर्वला वाटते, कारण की मरून सुद्धा अंबिका माझ्यासोबत होती आणि हे सगळं तिने आम्हाला जपण्यासाठी केलं होतं. आम्हाला मंजिरीपासून वाचवण्यासाठी ती हे सगळं करत होती, याची कल्पना अथर्वला आलेली असते. परंतु प्रेक्षकांनो, आपण पुढील भागात पाहणार आहोत की जेव्हा मंजिरीला कळणार आहे की अथर्व अंबिकाला पाहू शकतो, त्यानंतर मात्र ती अंबिकाचा घात करणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की अनन्या सुद्धा या गोष्टींचा विचार करू लागत आहे. तिला सुद्धा कळत नाहीये, कारण की जेव्हा वेदा अथर्वसोबत होती तेव्हा तिने आनंदाने अथर्वला मिठी मारलेली असते, परंतु जेव्हा तिथे आई येते त्यानंतर मात्र ती लगेचच दादाला तिने दूर ढकललं. हे सगळं कसं झालं हे मात्र अंबिकाला कळत नसतं आणि याचाच विचार ती करत असते. आणि इकडे आपण पाहतो मायाला ज्या गोष्टींचा विचार आलेला असतो की या मंजिरीकडे असणाऱ्या शक्तीचा वापर आपण करू शकतो. कुठेतरी बँकेत दरोडा टाकणं, कुणाशी तरी पैसे लुटणं, कुणाकडून पैसे घेतलेले असताना त्यांना पैसे न देणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी शक्तींचा वापर करू शकते. मंजिरीकडे असणाऱ्या शक्ती थोड्याफार का स्वरूपात मला जर मिळाल्या तर नक्कीच मी त्याचा वापर करेल असं मायाला वाटलेलं असतं. आणि त्यामुळे तिने नर्मदा अजितला कोणाला काहीही न सांगता मंजिरीशी याबद्दल संवाद केलेला असतो. परंतु मंजिरी सुद्धा तिला त्याच पद्धतीने उत्तर देते, तुला हा सगळा पोरखेळ वाटला का? ही शक्ती अशा कामांसाठी नसते, इथून चालती हो असं ती मायाला म्हटलेली असते. परंतु माया मात्र त्याच विचारात आहे की मंजिरीकडे काहीतरी शक्ती आहेत आणि तिने त्या मिळवलेल्या आहेत. मग त्या कशा मिळवायच्या आहेत याचा विचार मात्र ती करत असते. परंतु आता प्रेक्षकांनो, इकडे पिंजरा तयार झालेला आहे आणि शिवनाथ हा मंजिरीचा अंत पाहत आहे. आणि इकडे मात्र मीराने जे पाऊल उचललं त्यामुळे मात्र आता मंजिरी शांत बसणार नाहीये, कारण की तिला संशय आलेला आहे की मीराने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. आणि जर अथर्व अंबिकाला पाहू शकतो आणि या षडयंत्रामध्ये मला जर अडकवण्यात येत असेल तर यांना मी उत्तर देणारच. आणि यासाठी मात्र ती आता खूप मोठा खेळ रचण्याचा विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो, ज्या गोष्टी ती पडद्याआड करत असते तेव्हा आता ती सर्वांना समोरासमोर भिडणार आहे. तर या सर्व खेळाला पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. मालिका शेवटच्या अंतास आलेली आहे असं आपण पाहतो, परंतु मंजिरीला हरवण्यासाठी मीराला खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला अनेक रहस्यमय खुलासे हे पुढील भागात पाहायला मिळणार आहेत. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.